नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माजी विद्यार्थी संघ याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. प्राथमिक शाळेसाठी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिकसाठी मी वेगळे लेखन केलेलं आहे. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 1 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, या माजी विद्यार्थी संघाची PDF किंवा वर्ड फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी, ज्या महिन्यात आपण ही बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. येथील मुख्याध्यापक म्हणजेच सचिव त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. माजी विद्यार्थी संघाची पुनर्रचना व नवीन सदस्य नोंदणीबाबत. मागील वर्षी देखील आपण शैक्षणिक वर्षामध्ये 2 बैठका घेतलेल्या आहेत. या नवीन वर्षाकरता आपण 2 बैठका घेणार आहोत. या ठिकाणी पहिला विषय आहे पहिली सभेमधला माजी विद्यार्थी संघ शासन निर्णय तसेच माजी विद्यार्थ्यांमधील दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावते. शासन निर्णयानुसार 1 ऑक्टोबर 2025 नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश शाळेच्या सर्वांगीण विकासात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. माजी विद्यार्थ्यांचा अनुभव, कौशल्य व मार्गदर्शनातून विद्यमान विद्यार्थ्यांना अमूल्य मदत मिळू शकते. संघ स्थापनेमुळे शाळा यांच्यामध्ये विद्यार्थी यांच्यात सातत्यपूर्ण संबंध निर्माण होते. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार पारदर्शक व शिस्तबद्ध संघ रचना अपेक्षित आहे. संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना बळकटी देण्यासाठी संघ महत्त्वाचा ठरतो. माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने विविध उपक्रम, निधी संकलन व शैक्षणिक मदत शक्य होते. या पार्श्वभूमीवर आमच्या संस्थेत किंवा शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे संस्थेचा विकास व विद्यार्थ्यांचा हित साध्य होईल असा विश्वास व्यक्त केला जातो, असे सांगून शासन निर्णयाचे वाचन देखील यावेळी करण्यात आलेले आहे. व यावेळी जमलेल्या सर्व माजी विद्यार्थी संघ यामधून अध्यक्षाची निवड ही सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी पुरुष किंवा स्त्री यामधून करण्यात येईल. तसेच उपाध्यक्ष देखील सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी स्त्री किंवा पुरुष असावा असे ठरविले. व कोषाध्यक्ष सदस्य हे देखील सर्वानुमते निवडलेले माजी विद्यार्थी असतील व सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक हे असतील असे शासन निर्णयानुसार ठरवून आपणास वर्षातून 2 सभा आयोजित करायच्या आहे असे देखील यावेळी सांगण्यात आलेले आहे. व आजच्या सभेस या माजी विद्यार्थी संघाची निर्मिती करण्यात आली व हा ठराव बहुमताने किंवा सर्वानुमताने मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी दुसरा विषय आहे शाळेच्या विकासासाठी आर्थिक व भौतिक सहकार्य. शाळेच्या विकासासाठी आर्थिक व भौतिक सहकार्य करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापकांनी शाळेच्या विविध गरजा उपस्थित माजी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. शाळेची गुणवत्ता वाढीसाठी सर्वांनी आपल्या परीने योगदान द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य व ग्रंथालयासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसेच संगणक, प्रोजेक्टर, फर्निचर व इतर आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आलेली आहे. शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण व स्वच्छता उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले. तसेच शाळेच्या विकासासाठी देणगीदार व सामाजिक संस्थांशी संपर्क साधण्याचेही ठरवण्यात आले. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार शाळेला सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माजी विद्यार्थी संघाने सातत्याने कार्य करण्याची तयारी दर्शवली. उपस्थित सर्व सदस्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा दिला. सभेतील सर्व ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे.
या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, ग्रंथालयासाठी पुस्तक भेट उपक्रम व डिजिटल वर्गासाठी सहकार्य. सभेमध्ये ग्रंथालयासाठी पुस्तक भेट उपक्रम तसेच डिजिटल वर्गासाठी डिजिटल शैक्षणिक साहित्य स्वीकारण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी दर्जेदार पुस्तके भेट स्वरूपात देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. तसेच डिजिटल शिक्षण अधिक प्रभावी करण्यासाठी संगणक, प्रोजेक्टर असो, स्मार्ट टीव्ही, शैक्षणिक सॉफ्टवेअर व इतर डिजिटल साहित्य शाळेसाठी स्वीकारण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आलेले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध होईल असे मत व्यक्त करण्यात आले. आपल्या या शाळेला माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केले. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेनुसार आर्थिक किंवा भौतिक स्वरूपात योगदान द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे. उपस्थित सदस्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले. ग्रंथालय व डिजिटल वर्ग अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. सभेतील सर्व ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, आर्थिक पारदर्शकता. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. आजच्या बैठकीत आर्थिक पारदर्शकता याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत जाहीर केल्यास शाळेने माजी विद्यार्थ्यांकडून शक्यतो रोख रक्कम न घेता त्याऐवजी शाळेला आवश्यक असणाऱ्या सुविधा माजी विद्यार्थी संघामार्फत उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच माजी विद्यार्थी संघाने केलेल्या खर्चाचा व इतर बाबींचा वार्षिक अहवाल शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात येईल असे सांगण्यात आले व त्याचे आर्थिक विवरण अहवाल शाळेच्या दप्तरी जपून ठेवण्यात येईल असे यावेळी सचिव यांनी सांगितले व हा ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, वार्षिक कृती आराखडा तयार करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सभेमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठी माजी विद्यार्थी संघाचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आला. आराखड्यात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला. ग्रंथालय विकास, डिजिटल वर्गासाठी सहकार्य, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान व शैक्षणिक साहित्य वाटप यासारख्या उपक्रमावर चर्चा करण्यात आली. गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचे नियोजन यावेळी करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय सण, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला. शाळेच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे ठरवण्यात आले. सर्व सदस्यांनी वार्षिक कृती आराखड्याविषयी आपले मत व सूचना मांडल्या. चर्चेनंतर आवश्यक सुधारणा करून आराखडा अंतिम करण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांनी वार्षिक कृती आराखड्यास बहुमताने यावेळी मंजुरी देखील दिलेली आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, प्रेरणादायी माजी विद्यार्थ्यांचे व्याख्यान. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. सभेमध्ये प्रेरणादायी माजी विद्यार्थ्यांचा व्याख्यान उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांना यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे अनुभव व मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्याचे ठरवण्यात आले. पुढील महिन्यात हा प्रेरणादायी व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी संघाकडे सोपवण्यात आली व कार्यक्रमासाठी आवश्यक नियोजन, वेळापत्रक व निमंत्रणाची तयारी करण्याचे ठरवण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द व सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल असे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअर व जीवन मूल्यांविषयी मार्गदर्शन मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले. उपस्थित सदस्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. सभेतील सर्व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले. मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थी संघाचा सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्वांचे आभार देखील यावेळी मानलेले आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 7, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी
सभेस उपस्थित सदस्य आहे माजी विद्यार्थी संघ प्राथमिकसाठी. या ठिकाणी अनुक्रमांक आहे, सदस्यांचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. या ठिकाणी पदनाम आहे, या ठिकाणी पद आहे आणि या ठिकाणी स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर आपणास PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.